मी ना घे मग घे पनीर आणलं भाजी करायची चांगली. मसाला आणला का मग तुम्ही त्याच्यासोबत? आणला मसाला आणला पालकही आणली जे भाजी करायची आहे ते करू शकतो. पालक पनीर बनवू का मग? तू पाहिजे तुला कोणती भाजी जमते तर दोन्हीपैकी दोन्ही जमत असेल तरी एकच करजो. एकच भाजी करणार ना मी. किती भाज्या करू? नाही म्हटलं दोन दोन आणलं तर मग दोन्ही करून घेशील नाही तर. नाही नाही, दोन नाही करत मी, एकच भाजी करते कोणती पण. मला तर कोणती आवडते बैले विचार घेता बैले. मला कोणती भाजी चालते रे सुन्या. जमलं मग कोणती चालते म्हणते बैले घे करून कोणती. पनीर किती आणलं होतं मी मग? अर्धा किलो आणलं बा किती पाहिजे होतं. ठीक आहे ना, होऊन जाते तेवढ्या याच्यात आपलं. पनीरचे पकोडे वगैरे बनवू का काय? नाही पकोडीने भाजी होणार नाही ना मग. भाजी तगई पगई टाक चांगलं पनीर लागन तर मी उद्या अजून आणून तीन अर्धा किलो त्याचे पकोडे बनवतो नाश्त्याने. द्या ना मग ते थैली देऊन द्या ना माझ्याजवळ इकडे. हो घे मी जातो आता बाहेर. काय आता कुठे चालले तुम्ही? थांबा ना घरीच आता. आता कोणतं काम आहे बाहेर तुम्हाला? दुकानवर नाही जाऊ काय आता. हो जाणार रे दुकानावर जाय. मला घेऊन चालजो रे सुन्या जरासा दुकानावरती या. मला पण नाही जा गीताबाई सोबत. तू काय रे तू नको येजो तू घरीच राहायचो. मी काऊन घरी राहून? मी बी येईन. बाहेर आहे का मीरा तू नवीन नवीन ही पोरगी कोणी लग्न झाल्यावर असं गावात फिरते काय दुकाना गिकावर जाते काय कुठं. काय होते मग तुमच्या सोबतच येऊन राहिली ना मी. आणि गीताबाई बी आहे सोबत. घेऊन चालजो काय होते रे. आज नाही उद्या तर तिला नेशीनच ना कधी ना कधी दाखवाले. चाल आता सोबत मी आहे तर. गीताबाई चांगलं नाही वाटत नाही रे लोक तोंडाले पाहिजे चांगलं वाटते काय ते. लोक तर कोणाचे तोंडाले पाहिजे रे. ते सोडून दे तू. जवान आहे ना म्हातारा आहे असं काही नाहीये कोणालाही पाहिजे माणसं. मग नाही तर काय तुम्ही ऐकतच नाही बा. हो लय ऐकत नाही मी सारंच ऐकतो मी ऐकत काय नाही. चेक कर बरं पटपट मी जातो जरासं येतो दुकानातून. हो लवकर ये जा मग स्वयंपाक बात करतो मी. हा लवकर येतो मी जास्त वेळ नाही लागत 1 घंटा लागते तरी. ठीक आहे ना मग जा मग लवकर लवकर ये जा. आज बिचारे जरासं सर्दी झाल्यासारखं लागून राहिलं मीरा. हा एखादी गोळी आहे का होती याजवळ सर्दीची? काय माहित गीताबाई. माझ्याजवळ आता मला सध्या आता गरज नाही पडली कोणा गोळीची तर नाहीच आहे. पण काय तुम्ही असं तर देतो आणि तुम्ही मग माझ्या खोलीत आराम करा. काय ले हो इथं लेटतो ना जराशी इथं सोप्यावरच लेटतो. टीव्ही पाहतो इच्छा इथं लेटल्या अन गोळी घेऊन घेतो ना आरामही करतो. ठीक आहे ना इथं लेटा मग. दरवाजा बंद करू काय? नाही हो काय ले करतो राहू दे ना उघडाच. मी करतो मग आता भाजी न पोळ्या. हो कर ना कर जा. चाल बाबा तेवढं तरी बरं झालं. मीराली येते म्हणते भाजी गिजी करता. भाजी पोळ्या सगळं करता येते म्हणते. ते तरी एक गोष्ट चांगली झाली. मी म्हटलं येते का नाही येतील अजून काही सांगता नाही बाबा आजकालच्या पोरेले काय येईन ना नाही येईन. कशी करावं लागते कडे पनीरची भाजी मला तर माहीतच नाही अजून. आईनं 2-3 वेळा केली होती पण पालक टाकते आई आणि त्याच्यातच पनीर टाकते. मग आता मी कशी करू पाहतो आता कसं करायला लागते तर. भाजी जर जमली नाही तर मला बोला नाही. त्यात म्हटलं म्हणून येते म्हणून आणि आता काय झालं म्हणून. आता काही ना काही करा तर लागणच. म्हटलं तर आहे करायला करतो म्हणून. करतो म्हटल्यावर करणं आलंच आता. हिच्या मागं मला जाऊनच पाहा लागून गड्या नाही तर काही खरं नाही हिचं. येते नाही येत करता आपद आनंद नाही तर हे पोरगी एवढी काही लहान आहे का ही. हा काय एकदम येतच नाही इले काही. सारंच येते ना आजकाल पोरं येले काही नाही येत. पण हिनं कधी केलंच नसन माईच्या घरी तर काय येईन ऐकत नाही ना पोट्ट्या. आणि मग निवाड पडते इकडे सासूच्या घरी. आता सासू नाही म्हणून बरं आहे. हां पण आता कोणी आलं गेलं तर काही लोक काय हिच्या स्वयंपाक घरात असन काय बापा. हे असंच करते काय म्हणून ही. आता आपण ओळखीचं आहे जवळचं आहे म्हणून ठीक आहे. नाही तर आहे का नाही या पोरीची वंपा साऱ्या गावभर जायची. हां तर पोरगा बिचारा आणून देते चांगला निघाला तो. तर ह्या पोरीनं तरी चांगलं वागायला पाहिजे. आता चांगलं काही करायला पाहिजे. जाऊनच पाय तुम्ही हिच्या मागं नाही तर काही खरं नाही हिचं. हा नाही तर मग काही करून ठेवून देईन. कोण पोरगी वेगळे हे पाहायला मोठी सुंदर दिसून राहिली. हां पाय असं राहते गरीबाच्या घरचे लेकरं किती साजरे राहते पाहाले. हुशारही राहते. कोण पोरगी होय काय म्हणून बोलतोस आता हिच्यासोबत. काकू वहिनी कुठे गेला? वहिनी मीरा वहिनी नाही का घरात? ते स्वयंपाक करून राहिली हो बाई. तू कोण होय पण कुठं राहतो तू? इथंच राहतं काय? इथंच राहतो काकू मी शेजारी. मी येत असतो वहिनीच्या भेटीला कधी कधी. हां वहिनी चांगला बोलते माझ्यासोबत. मग मी येऊन जातो कधी कधी इकडे. काय नाव बाई तुझं? माझं नाव संगीता आहे काकू. संगीता इथंच राहतो मी वहिनीच्या शेजारी. या ना एखाद्या दिवशी माझ्या घरी. कुठं राहता तुम्ही? मी इथं नाही राहत. मी राहत असतो मुंबईले. हिची नणद आहे ना सुशीला. ओळखता काय तू सुशीलाले? हां सुशीलाबाईला ओळखतो मी. सुशीलाबाई इथंच राहे पहिले. मी नाही होती. त्याचं लग्न झालं तर मला नाही माहीत. मी लहानशीच होती तेव्हा आठवत नाही मला. आणि आता येत असते कधी कधी दादाच्या घरी. हो तर त्या सुशीलाची नणद आहे मी. हे सुन्या म्हणे ये म्हणे बाई माझ्या घरी. तर आली मी. गीता नाव आहे माया. मी मुंबईला राहतो बाई. खरंच तुम्ही मुंबईला राहता? माझं तर लय स्वप्न आहे मुंबई पाहायचं. पण आमच्या घरी कोणी मुंबईपर्यंत जाऊ शकत नाही. सगळे इकडेच राहते बा खेड्यापाडी. आणि कोणी गेलं नाही आजपर्यंत मुंबईपर्यंत. पण मला असं वाटते कधी ना कधी जाऊ म्हणून. हो बरोबर आहे ना. सगळेच स्वप्न राहते बाई. मलाही वाटे पहिले. आता काही नाही वाटत. आणि आता ना मला इकडेच गमते. कायचं म्हणतो आपण मुंबई निरा धावपडीचं शहर आहे ते. निरे धावपळ करत बसा लागते. गर्दी पाहिली मार. इथं तरी काय म्हणते सगळे इकडे मोकळं दिसते. तिथं तर रस्त्यानं चालाले जागा नाही बिचारे.
हा एवढे अशी हे राहते म्हटलं, ट्रॅफिक राहते तिथं. तरी बी काकू मला आवडते मुंबई. मी टीव्हीत पाहत असतो, टीव्हीत पाहतो, माझ्या बाबाच्या मोबाईलमध्ये पाहतो. काऊन तुझ्याजवळ मोबाईल नाही काय? तू शाळेत कॉलेजमध्ये जात नाही काय? शाळा सोडली मी कॉलेजमध्ये जाऊ 12वी पर्यंत शिकली. मग आता आता नाही शिकली, बाहेर गावी जावं लागते तिकडे दूर. तर मग माझे बाबा म्हणे बाई म्हणे एवढ्या दूर एकटी जाशील काय म्हणे. तर मग मी 12वीच्या नंतर मग शिकलीच नाही. असं शिका लागत होतं. अन मी काय म्हणतो लग्न गिग्न मग लग्नाचा विचार केला असेल ना. मला 20 वर्ष चालू आहे काकू आता. तर मी लग्न अजून मग बाबा म्हणे 2-3 वर्षानं करू म्हणे असे म्हणे. अन चांगलं पोरगं जर भेटलं तर मग नाही करण काय. मुंबईचं पोरगं जर भेटलं तर तुला जर समजा मुंबईचं पोराचं स्थळ आलं तर मग तू नाही म्हणशील काय? खरंच मला कसं येईन पण मुंबईचं स्थळ? मी तर खेड्यात राहतो. खेड्यातली पोरगी कोण करणार आहे? मुंबईचं पोरगं करण काय? काऊन नाही करत व? करते ना. करत नाही तर काय तर माया पुतण्या आहे. हां तर तो पोरगा आहे बाई, मस्त पोरगा आहे, कमाई करते चांगला. प्रायव्हेट कंपनीत आहे पण तो. हा प्रायव्हेट पैसे कमावते, म्हणजे प्रायव्हेटच नोकरीवर आहे तो, पण पैसा चांगला कमावते. करत असन तर मग मी त्या बाबासोबत बोलन बा तशी. ते बाबा घरी राहते काय आता दुपारी? नाही माझे बाबा वावरात जाते. बाबाही जाते, नाही जाते, दोघंही जाते. मी घरी राहतो. कधी कधी मी जात असतो. मी महागरोज असला म्हणजे मग दुसऱ्याच्या इकडे जातो. असं संध्याकाळी या लागन मग तुझ्या घराकडे. जर देत असन तर काय हरकत आहे. आता नाहीतरी पोरीने भेटून राहिल्या. अशा सुंदर पोरी असल्या तर कोणीही करते. त्याला जर म्हटलं तर तसंही पोरगं साधं सुद्धा आहे ते. त्याला काही असं नाही आहे शहरातलीच पाहिजे खेड्यातलीच पाहिजे म्हणून. कोणती पोरगी चालते त्याले. ठीक आहे ना. वहिनी कुठे आहे मग? हाय तुझी वहिनी अंदर घरात. तिकडेच चालली होती मी आता. ते त्यानं सुनीलनं पनीर आणलं. तिला म्हणे पनीरची भाजी बनव म्हणे. हा काय पनीरची भाजी बनवून राहिली का मग आज? हो पनीरची भाजी बनवतो म्हणे आज. पनीरची भाजी करूच कशी समजून नाही राहिलं मला. असं आहे आता मला आईची आठवण येऊन राहिली. आई नेहमी म्हणे मले बाई मीरा हे करव, मीरा ते करव, शिकून घे, सासूच्या घरी कामात येईन. मीच म्हणू आईले नाही आई मला काही करायची गरज नाही, मी असं करन तसं करन. बंदी बोलत जाव आईले. आता मला आईचे सगळे शब्द आठवून राहिले. तेव्हा ऐकलं नाही आईचं. आता आता चांगलीच बोंब पडून राहिली. मला आतापर्यंत असं वाटतंय का सुनीलजी काही बोलत नाही, पण सुनीलजी मला बोलते. चुकलं म्हणजे तर बोलणारच आहे, कोणीही बोलते. काय माय काय लाडच करन काय? मीरा आता कशी करू आता भाजी? आता तर डोक्यावर हात ठेवायचीच वेळ आली. आता मला तर असं वाटते आई पालक आणि पनीर सोबतच बनवे. असं करतो, पालक धुवून कापून कुकरमध्ये लावून देतो आणि कुकरमध्ये पनीर टाकून देतो. 3 शिट्ट्या घेऊन घेतो. बस झालं पालक पनीर. आता असंच करते. आता मी असंच करतो. हा कोणाला विचारत नाही काही नाही. हेच बरोबर आहे माया. असंच करतो. लावून देतो कुकरमध्ये 3 शिट्ट्या घेतो, काढून घेतो आणि बस झालं पालक पनीर. मग त्याला मस्त मसाला आणला ना सुनीलजीनं, म्हणजे 2 भाज्या तर सोबतच होऊ शकते. पहिले पालक पनीर, त्याच्यातच मसाला पनीर दोन्ही होऊन जाते. तशीच करतो आता. सुनीलजीला म्हणा आज फक्त भाजी खाऊन पहा म्हणा माझ्या हातची. बस 1 नंबर भाजी बनवतो. का ते असे बोटच खायचे नाही फक्त त्याचे. हा बोट चोकून भाजी खाईन म्हटलं आज माझ्या हातची. आता ठेवून देतो मी गॅसवर, म्हणजे हे शिजतच राहते पण गॅसवर. आता चला जमला. आता कुकर तर लागला आपला. आता पटकन मी आटा बेसून घेतो आणि पोळ्या टाकाले खाली हे करून घेतो. इकडे दुसऱ्या इकडे पोळ्या टाकून घेतो पटापट. झाला स्वयंपाक. भाजी आणि पोळ्या. वरण भात आज करतच नाही, खात नाही कोणी. किती मोठा वरण भात रात्रीचा शिल्लकच राहिला. वरण भात लावला काय कुकरात ते आता? सांगतच नाही येईल मी काय लावलं म्हणून. मग कोणी नावच ठेवते माझ्या कोणी गोष्टीला. हो गीताबाई वरण भातच लावला. कसा आहे वरण भात पाहिजे ना? तू तर म्हणे आता वरण लावत नाही म्हणे, रातचं वरण आहे म्हणे. हा त्यालाच मग जरासा तडका देऊन देती तर खाल्या वजलं असतं. काय अनाज वाया घालतं. हा लय मेहनत करायला लागते हो अनाजासाठी. पोरग सकाळपासून संध्याकाळपर्यंत मेहनत करते बिचारं. अंदाय किती महाग झाली. काय करतं फेकतं काय ती एवढी मोठी. हा चाललं असतं. असं नाही काही मला ताजच पाहिजे म्हणून. मला शिळं पातळ सारं जमते. मी चवना करणारी बहिणी आहे बी मीरा. नाही ते कसं भात लावला का नाही तर मग भातासोबत वरण पाहिजे ना, म्हणून जरासं लावून दिलं. असं तेच आवाजलं असतं. बरं जाऊ दे आता लावलं तर आता काय म्हणावं तुले. आणि मग ते काय पालक पनीर करून राहिली का मसाला पनीर? आणि मग पालक गिलक तोडून देतो बसल्या बसल्या. काय आता तिथं झोपही नाही येऊन राहिली मला. झोप नाही येत ना काही नाही. काय नाही गीताबाई तोडली ना पालक तोडली. बस आता भाजी बघायला देतो इकडे. हा काय काय टाकून राहिली मग त्याच्यात मसाले गिसाले? मसाले काय टाकतो ना बरोबर टाकतो. तुम्ही खाऊन पाहिजे माझ्या हातची भाजी. 1 नंबर भाजी बनवतो मी मस्त. हो बनव तूच बनव. कसं आता मला मी माझ्या हातचं खाऊ बोर झाली. आता दुसऱ्याच्या हातचं खाल्लं तर मलाही चांगलं लागते. ती पोरगी आली ना संगीता म्हणते का काय ती शेजारी राहते ना, ते पोरगी आली. वहिनी करून राहिली होती बाई ते.
असं ते संगीताताई ते आले असं ते अशाच येते बसासाठी येते बोलासाठी येते. चांगली पोरगी आहे आता गीताबाई ते. हो चांगली वाटली मले. मैचा महेश आहे का नाही, तू नाही ओळखत असन त्याले. माया पुतण्या आहे तर प्रायव्हेटच नोकरी करते बाई तो, पण पैसा चांगला कमावते. तर जमत असन म्हटलं बा त्याच्यासाठी. जरी आई बाबा देईन तर विचारून पाहिन म्हटलं. पण एवढ्या दूर देईन काय गीताबाई तिच्या आई बाबा? एवढ्या दूर काय माहित बा, मला काही माहित नाही देते नाही देत. विचारपूस कर जा मग तुम्ही तसं. येईल विचारून घे जा त्याले. कायले ते पोरीले विचारलं मी तसं, तिच्यासोबत बोलली मी तर हा सोन्याला घेऊन जा लागन जरासं तिथं. मी कशी जाऊ, मी तर नवाडीच होऊन जातो तिथं. काकू कायले तुम्ही माझ्या घरी चहा प्यायला यायचा ना. वहिनीले घेऊन या जा, मीरा वहिनीले. त्या आल्याच नाही तरी माझ्या घरी अजून. चहा पाण्याला येऊ का तुझ्या घरी? बरं ठीक आहे, तू बोलावली ये जो गड्या. मग तुझे आई बाबा आले म्हणजे बोलावली ये जो, मग मी येईन तुझ्या घरी. हा काकू येईन मी, उद्या येईन. उद्या सकाळी मग घरीच राहते की नाही तर येईन मी. आई जरी असली ना घरी तरी जमते, म्हणजे आईजवळ गोष्ट काढली का मग बाबाजवळ आई गोष्ट काढते. पण संगीताताई तुमचं लग्न करते का एवढं लवकर? तुम्ही तर म्हणे, तुमची आई पण म्हणे त्या दिवशी म्हणे एवढ्या लवकर लग्न नाही करत म्हणे, 2-3 वर्ष टाइम आहे म्हणे. वहिनी लग्न नाही करत पण काकू म्हणते का नाही बोलायचं आहे म्हणते. आणि तुम्हाला तर माहित आहे मी मुंबईच्या किती गोष्टी करतो. मला मुंबईला चाललेलं लयच आवडते. तर मग मी माझ्या आईला म्हणून पोरग जर चांगलं असलं तर देऊन दे म्हणून मला तिथं. मला मुंबईच पाहायची आहे म्हणून. पाय व मीरा असं आहे ती. मग तिची हौस आहे मुंबईला यायची, तिला आवडते मुंबईला यायले. मग तिला हो म्हटलं तर मग तिला तर आताच पसंत आहे पोरगणी पाहिलं तरी. नाही मला पसंत नाही आहे, मला मुंबईला जायला पसंत आहे. हा म्हणून म्हटलं मी माझ्या आईबाबाला जर म्हटलं, माझ्या आईबाबानं जर हो म्हटलं चांगलं असलं तर म्हटलं मग मी. चांगलंच आहे हो बाई, मस्त आहे. हा इले मीराले विचार. मी अशी कोणाला हेच नाही खोटं नाही सांगत. सुन्याले विचार जो. आता मीरा तरी नवीन आहे पण सुन्याले तर माहित आहे ना माझा स्वभाव. खोटं नाटं नाही बोलतो बाई मी. ठीक आहे ना काकू, माझ्या आईसोबत बोल जा पण तुम्ही. हो बोलन ना बोलन. इथेच गोष्टी करत उभ्या राहायला गड्या तर जात चाललंय नाही तिकडे. आता काय करू मी, कसं करू काय करू. येईल माझ्या भाजीचे सेक्रेट आहे, माहित होऊन जाईल कशी बनवली काय बनवली तर. काऊन काय झालं हो? भिजवणं कणिक मणिक भिजवणं वयानी टाकत म्हणतं काय? हा गीताबाई करतो ना मी. तुम्ही करा आराम करा ना, करा आराम. काय आराम करायला लावतो मला तू आता? तुम्ही कशा पाहुणे आहे ना आमच्या घरच्या. तुम्ही काम करताय काय करतो मी काम. मी भात करतो बस, मला पुढेच टाकायच्या आता. पुढे टाकतो मी बस, भाजी बघार नाही देतो. हो दे मग तू. बस तुम्ही समोर टीव्ही पाहतो मी. हा गीताबाई पहा ना टीव्ही पहा ना. झाला मी स्वयंपाक तुमचा? नाही ना जी भात असताय. आता तुमचे भाऊ गेले ना तिकडे दुकानवर, आता तोपर्यंत करतो मी. 1 घंटा टाइम आहे माझ्याजवळ. भात करतो मी स्वयंपाक आता. हो करा तुम्ही मग. मग ह्या पाहुणीबाई कधी जातो म्हणते गावाले? माहित नाही कडे, 2-3 दिवस राहतो म्हणून आल्या त्या. आता झाली ते काल आल्या त्या परवा दिवशी. कालचा 1 दिवस, आजचा दुसरा दिवस. काय मी आता उद्या जाते का नाही तर. मी बोलावाली येईन वहिनी चहा प्यासाठी. तुम्ही बी ये जा ह्या बाई सोबत, म्हणजे ह्या काकू सोबत. तुम्ही बी ये जा माझ्या घरी. माझ्या घरने पाहिलं ना तुम्ही अजून. मला कोणतं दूर आहे, तुमचं घरी तर आहे जवळ. पण काय तुम्ही एवढ्या दूर शहरात जाता का तिकडे? शहरातलं समजेल काय तुम्हाला वातावरण? इकडचं कसं तिकडचं कसं. नाही वहिनी मस्त आहे मुंबईचं वातावरण, 1 नंबर आहे. माझं तर लहानपणापासून स्वप्न आहे का मुंबईला गेलं पाहिजे. आतापर्यंत ना आमच्या गावातलं एकही जण मुंबईला नाही आहे म्हटलं. गावातलंही नाही, माझ्या नात्यातलंही नाही आहे. जा बाप्पा तुमची इच्छा आहे तर. मला तर पहिल्यापासूनच नाही आवडत मोठे मोठे शहर. हा आपला ओळख नाही राहत, परिचय नाही राहत. हा दूर दूर जा लागते. गावातलं बरं राहते, इच्छा इथं सगळं राहते. वहिनी जातो मग मी माझ्या घरी. स्वयंपाक करा तुम्ही आता. का करू लागू काही तुम्हाला? नाही नका करू लागू, मी पोळ्याच करतो आता. भाजी तर लावली मी याच्यात, आता फक्त पोळ्याच करायची राहिल्या. कायची भाजी लावली? डाळ भाजी करून राहिला काय? पालक लावली काय त्याच्यात? नाही पालक पनीर करून राहिली ना. पालक शिजून राहिली ना याच्यात. पालक आणि पनीर टाकून दिलं त्याच्यात शिजाले. पालक आणि पनीर टाकलं का त्याच्यात शिजाले? हा त्याच्यातच टाकलं. माझी आई पालक आणि पनीर एकत्रच करत असते. असंच करते का मग तुमची आई? हा माझी आई बी अशीच करते, एकत्रच राहते पालक आणि पनीर. तुमच्या आईले फोन करून कोणी विचारलं जरासं? फोन कायले करायला लागते? मी पाहिलं आहे. माझी आई भाजी करते तर मी जेवतो ना, तर मला माहित आहे. पक्क माहित आहे वहिनी तुम्हाला असंच करते म्हणून. हा ना मला माहितच आहे असंच करते म्हणून. ठीक आहे वहिनी मग करा मग तुम्ही भाजी. चांगली झाली म्हणजे मग मलाही दे जा थोडीशी. हा मी पाठवतो तुम्हाला मग भाजी. जातो वहिनी मी घरी आता. त्याच्या बरोबर माझ्यापेक्षा लहान आहे, मला पागलच समजते काय मी. त्याला असं वाटते का मीराला काही येतच नाही काय. असं थोडी आहे. अरे माझी आई करे पण मला माहित आहे ना, जरी मी करून नसन पाहिलं पण आई कशी करे काय करे हे तर माहित आहे ना. पहा म्हणा कशी भाजी बनवतो. नाही तुम्ही बोट चोकले म्हणा तर मग मानजा म्हणा. मोठी आई काय म्हणतो वारू? शाळेत नाही गेली काय? घरीच आहे काय आज? चाट मारली वाटते शाळेला नाही. आता ते जय येईन तुझ्या मागं बोंबलत. हा म्हणून आता इकडे आली पळत. मोठी आई सांगू नको ना माझ्या आईले मी इकडे आली म्हणून. मी लपून जातो ना घरात. सांगू नको. मला कधी जायचं नाही आज, माझं पोट दुखून राहिलं आहे.
मग आई म्हणते मला जबरदस्ती जायच म्हणते शाळेत. हा मग पोट दुखून आलं तरी जाय म्हणते. मग पोट दुखून राहिलं तर तिला सांगितलं काऊन नाही? तिनं तुला औषध दिलं असतं, दवाखान्यात नेलं असतं. आणि अशी चाट मारून इकडे तिकडे लपणं बरोबर आहे का बाई? शाळा कोणासाठी शिका लागते? त्याच भविष्यासाठी ना? ते चांगल्यासाठीच म्हणते ना? आई चांगल्यासाठीच म्हणत असते. हा ऐका लागते आईचं, शिका लागते. शिकल्यानं मोठं माणूस होते. मला नाही व्हायचं मोठं. मला मला मीराताईसारखं व्हायचं आहे. मला मीराताईसारखंच लग्न करायचं आहे. मीराताईसारखे ते भाऊजी पाहिजे मला. हा मी नाही शिकत, मला नाही शिकायचं आहे. लग्न करून काय करतो बाई? मीराताईवाली काय स्वयंपाकच करता काय घरी? हा मी स्वयंपाकच करत जाईल. करत जाय, जाय घरात जाय. बस तिथं अंदर जाऊन. ते मायले माहित होतेच ते इथंच आली म्हणून. तू बरोबर येते ते इथं. माया येतच नाही इथं, कारण का माया तिच्यासोबत बोलतच नाही मोठी आई. म्हणून तर मी इथंच आली. मला माहित आहे माया येत नाही म्हणून इथं. पण त्या बाप तर येईन ना, तो घरी नाही का सुधाकर? माझा बाबा नाही आहे घरी. माझा बाबा येईन आता जेवण करायला. असं बरं ठीक आहे, जाय घरात. मोठी आई सांगू नको पण कोणी आलं तर. नाही सांगत, जाय. आणि का मीरा गेली तर आली नाही जराशी इकडे? मी शाळेत गेली होती ना मोठी आई, आणि मला माहित बी नाही ताई कधी चालली का काय म्हणून. असं शाळेत गेलती काय? ठीक आहे, जा मग घरात. वहिनी आरू आली काय? आज शाळेत नाही जात म्हणते, ते पोट दुखून राहिलं म्हणते. तर तिची माय म्हणते तिला जाय म्हणते जबरदस्ती. नाही बाई इथं नाही आली. काऊन? लय दुखते का म्हणे काय पोट? मग कुठं असं बसली घरातच? नाही ना, कुठंच नाही आहे घरात. पुरं घर पाहिलं तर जया म्हणे मला जाऊन पहा म्हणे तिथं म्हणे भाऊजीच्या घरी असं म्हणे. कारण का ते आली लपाले तर इकडेच येते. मग कुठं जातच नाही ते. अरे तर तिचं पोट दुखत असन तर तिला औषध द्या, घरी ठेवा. काय होती एका दिवशी नाही गेलं तर लेकरू? वहिनी ते नाटक करते अशी अंदामंदात. 2-4 दिवसातून एक नाटक असतेच तिचं. हा कधी पोट दुखते, कधी डोकं दुखते, कधी हात दुखते, पाय दुखते. चालूच राहते. आणि तिच्या मायनं तिला झोडपलं का मग बातच जाते. तुम्ही सांगा आता बरोबर आहे काय ते? 3ऱ्या वर्गात आहे ना ते. हा आतापासून असं घरी राहतो जमणार आहे काय? लेकराच्या जीवावर येते एखादा डाव. आपली मीरा नाही काय? मी नाही तशीच करे पहिले. हो ना, पण आता तिचं निघून गेलो. आता हिचं सगळ्याचं नशीब सारखंच असते काय? माणसाला असं वाटते का पोरी आपल्या पायावर उभ्या झाल्या पाहिजे. मीरा गेली तर आली नाही वहिनी जराशी का काका मी जातो, का काही एखादा फोन का काही. हा आलो नसतो भेटीले मी. आता काय सांगू बा, मी जवळ आले पहिल्या दिवशी. आम्हाला तर माहितच नाही जवळ येऊन राहिले म्हणून. अचानकच आले. तेच तर अपचक झाली का कसे काय आले म्हणून अचानकच आले ना. दुसऱ्या दिवशी चाल करून घेऊन गेले तिला लवकरच. शांताबाईच आली होती चहा पाण्याला चला म्हणे. तर म्हणजे तिच्या पोरीचे मामसासरे होते ना ते. तर चला म्हणे. तर नाही म्हणे, ते गेले नाही काही त्याच्या घरी. तिच्या घरी नाही गेले, गावालेच गेले सारखे. आता नाही येत म्हणे मी, पुढच्या वेळेस येईन म्हणे. तुमच्या घरी तर बोलावले कोणी आलंच नाही बाबा. हा का पोरगी सोरगी आली का काही आली? कोणती नवीन पोरगी बिना मानानं जात असते काय कोणाच्या घरी? हा जवळ येते कोणी येते. जवळचा पहिला मान असते, अखाडीचा सण आहे. कोण जयानं बोलावलं नव्हतं काय जवायले? काय मी बापा विचारा तुम्ही तुमच्या जयाले. आम्ही काय सांगाव अजून? मग तेच म्हणते का तुम्हीच भांडणं लावता म्हणते. मला असं वाटलं तिनं बोलावलं असं. म्हटलं आता जवळ आले बा तर जवळ बोलावं लागते. पहिला मान असतेच जवळचा. नाही बोलावलंच नाही. आता नाही बोलावलं तर काय आपण जबरदस्ती म्हणत येईल बोलावं म्हणून? नाही बोलावं तर नका बोलू बापा. आम्हाला काय आमची पोरगी भारी थोडी आहे. आम्ही आहे तोपर्यंत करू आमच्या पोरीचं. ज्या दिवशी नाही राहू त्या दिवशी सांगू तिले काय येत नको जाऊ बाई आता. सरलं तुझ्या माहेर. वहिनी काहून अशा बोलता तुम्ही? हा मी आहे नाही काय? मी आहे, आयुष आहे तिचा भाऊ. हा तो आता हॉस्टेलवर आहे, पण मोठा झाला म्हणजे घरीच राहील ना. काही ना काही करण, काही ना काही बनन. तर बहिणीला काय टाकून देईन काय तो? आताच तर टाकलं बाबा तुम्ही माय पोरीले, तर मग काय सांगू मी आता? आता आम्ही आमच्या डोळ्यानं उघड्या डोळ्यानं पाहून राहिलो. तर मग काय हे मेल्यावर कोणाले माहित कोण कोणाचं करते ना नाही करत. वहिनी तुम्ही समजूच नका हे का करणार नाही म्हणून. मग पोरगही करते, मग पोरगी करते. आता हेच आहे जराशी हिच्या आहे ना सारं घोडं वाया चाललं. पण आता हे मी कोण उकमुक आहे, तिच्या बहिणीचं लग्न व्हायचं आहे. त्याच्यानं जरासं मी चूप आहे. असं वाटते का माझ्या बिन आपण आता लेकरं मोठे होऊन राहिले, काय आता तमाशा करावं म्हणून विचार करतो वहिनी जरासा. तर आता ते करते पहा माझ्यासोबत जराशी तिरगा मिरगी. आता मी हिचं लग्न होऊ देतो शुभांगीचं आणि सांगतो तिच्या मायबापाला तिच्या करीने. काय करता आता करू नये. हा काही फायदा नाही आहे. जे आहे तसं चालू द्या. बस तुमच्यासाठी चांगली आहे तुमची बायको, जगासाठी कशी असो. माझ्यासाठी कायची चांगली आहे? कोण याच्यात मला चांगलं राहू देते? बापा तुमचं करत नाही काय? तुमचं घर घेऊन चालत नाही? तुमचे लेकरं पाहत नाही? सारच करते ना. मग तुमच्यासाठी चांगलीच आहे. आमच्यासाठी लोकांसाठी कशी असली तर लोकांना काय 2 दिवस आहे नाही आहे. बाबा मी काय असं इथे येऊन लपली तू आहे ना, आणि त्याबरोबर मोठ्याही खोटं बोलायला लावून राहिली. बापा आरू लाता खायला लावतो बापा तुम्हाला. हा आता नको म्हणायला लावजो. मी त्या बाबाला सांगून राहिली काही नाही म्हटलं आरू इथं. अन तू आली आवाज द्याले काय म्हणून अशानं मोठी आई म्हणून खोटी बोलते म्हणून पोरीच्या बरोबर. हिनच म्हटलं म्हणे म्हणू नका म्हणे मोठी आई म्हणे बाबा येईन म्हणे आई येईन म्हणे. तर सांगजो नको म्हणे मोठी आई म्हणे. हा सांगा हे बहीण येऊन गेली आहे कनी मीच 5 ठरली कनी. ते काय वहिनी आता लेकरायचं काम. तिला असं वाटलं आता मोठी आई वाचवते आपल्याला. आरू चल चल शाळेत चल चल लवकर टाइम व्हायचा आहे.
चाल ना, तू आई बोलली मारन बरं तुले. बाबा तुम्ही माझे चांगले बाबा नाही काय? मग तुम्ही आईला सांगून द्या ना. आरू म्हणा मला नाही माहित मला कुठे गेली तर. मग 1-2 घंटे झाले का मग मी हिच्या घरी येतो बाबा. राहू द्या, आज मन नाही आमचे तिचं. मग आज माझ्या घरी आली ते तर आता पुढच्या वेळेस जर आली ना तर मी स्वतः तिला पाठवण. वहिनी अशीच करते हे, 2-4-8 दिवस गेले का नाटक चालूच राहते हिचं. लेकरू होय, येते जीवावर, आपल्यासारख्याच असतं जीवावर येते कामं करायच्या. ते तर लेकरूच होय. राहू द्या आजच्या दिवस. बरं ठीक आहे, राहू द्या. घे, मोठ्या आईच्या आईनं वाचली तू आज. मोठी आई किती चांगली आहे, मस्त आहे मोठी आई. हा, मोठ्या आईला आता लाडी गोडी लाव तू साजरी. येतो मग मी वहिनी. हा, जातो घरी जातो आता. हो ठीक आहे, जा मग. सांगू नका मग आता तिचं, राहू द्या आजच्या दिवस. आता जर आली ती याच्या बाद तर मग मीच तिला शाळेत पाठवून देईन. हा वहिनी ठीक आहे. दादा कुठे गेले तर मग? दादा आपल्या कामी. दादा कुठं जाणार आहे? हे आता पाण्या पावसाचं काढले जाता म्हणा. चिखल्या होते, या चिखलात जाते तो. म्हणतो ते आता ऐकत नाही, ते काय करावं बापा. हा, जो ऐकत नाही त्याला काही इलाज असते काय? ऐकत जा म्हणा दादाली. बरं येतो वहिनी मी. हा ठीक आहे, मग बसा तुम्ही. हो हो ठीक आहे ठीक आहे, जा. निवड काय म्हणते तर बायकाच्या मनामनानं घेते आणि मग म्हणते का नाही आम्ही ऐकत नाही, आम्हाला माहित नाही. सारं माहित राहते या माणसाईले. आणि आपल्याला तिकडे उल्लू बनवते इकडे उल्लू बनवते.